आपल्याला सिनेमा बघायची साताऱ्यातल्या लोकांना खूप आवड आहे. मला स्वतःला खूप आवड होते आणि मी बऱ्याच वेळा टॉकीजला जाऊन सर्व सिनेमा बघायचे. तर सिनेमा करताना काय माहिती बाबा हा सिनेमा चांगला आहे, वाईट आहे, वेगवान आहे आणि आपण पण एकदा सिनेमा तयार करूया असे त्यावेळेसपासून डोक्यात होतं. अरे एवढे सगळेजण करतात, एवढे आपण सगळे बघतो, तर आपण का नाही करायचं, आपण करूया. खूप दिवसाची इच्छा राहिलेली होती ती की बाबा हा सिनेमा तयार करायचा. बाकी आता सामाजिक वगैरे क्षेत्रात सगळे इंटरेस्टेड वगैरे आम्ही होतोच आहे. मग आमचे मित्र लेले साहेब आहेत आणि पेंढारकर साहेब आहेत, ते दिग्दर्शक आहेत, हे आमच्या सहनिर्माते आहेत आमच्याबरोबर. आमच्यापासून चर्चा झाली की आपण एक सिनेमा निर्माण करूया आणि त्या पद्धतीनं मग ह्या सिनेमाचं आयुष्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या घरामार्फत आणि वैयक्तिक आमच्या मार्फत हा पहिला सिनेमा आहे सातारमध्ये. आज त्याचं रिलीज आहे आणि आमचे जे 2 कलाकार आहेत पूजा आणि अशोकजी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे. आता सिनेमाचं मी असं म्हणेन की तिथं जाऊन बघणार आहेत सगळेजणच. तर अशा पद्धतीनं आज प्रीमियर आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण सातारला ते आले. शूट कुठं झालेलं आहे? शूटिंग पुण्याला झालेलं आहे, भारगड डॅमच्या बॅक साईडला झालेलं आहे, महाबळेश्वरला झालेलं आहे, असं 3-4 लोकेशन्स झाले. सातारकरांना काय आव्हान कराल आपण प्रोड्युसर म्हणून? काही नाही, आता माझी आवड आहे, माझी हाऊस आहे, मी सिनेमा निर्माण केलेला आहे. सातारकरांनी त्याला सातारकरांनी जावं आणि तो बघण्याचा आनंद घ्यावा एवढंच. दृश्य अदृश्य चित्रपटाचं नाव दृश्य आणि अदृश्य. नेमकी संकल्पना काय आहे दृश्य अदृश्य? थोडंसं ते करतील माझ्या पुरतं ते सगळे. पिक्चरची पटकथा कोणत्या पद्धतीची असणार, काय त्याच्या सस्पेन्स असणार? याची कथा आणि पटकथा माझी आहे. हा सस्पेन्स थ्रिलर कॅटेगरीतला सिनेमा आहे आणि प्रचंड वेगवान सिनेमा आहे. आणि एका ठिकाणी सिनेमाची नायिका जाते आणि तिथं तिची मुलगी हरवते. का ती मुलगी तिथं नसतेच, तिच्यावर आलेली, ह्याच्या भोवती फिरणारी कथा आहे. ती म्हणत असते मुलगी आलेली आहे, पण बाकी सगळी हॉटेलमधली मंडळी तुम्ही एकट्याच आलाय. आणि मग त्याच्यात त्या अनुषंगाने पुढं जाणारी कथा आहे सगळी. आणि अशोकजींनी त्यात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची भूमिका केलेली आहे, त्यामुळे वेगळी पूजा सावंत आणि त्यांची अभिनयाची जुगलबंदी तुम्हाला यात बघायला मिळेल. आणि नक्की तुम्हाला हा सिनेमा बघताना एक वेगळा आनंद मिळेल. भोरला कॅसुलिना नावाचं रिसॉर्ट आहे गंगोत्री बिल्डर्स, तिथं हे मेजर आम्ही शूट केलं. म्हणजे ते हॉटेल, ते मुलगी हरवणं किंवा असणं नसणं हे सगळं तिथं घडलं. आणि कथा महाबळेश्वरमध्ये घडते, त्यामुळे महाबळेश्वर सगळं आउटडोअर तुम्हाला दिसेल ते महाबळेश्वरमध्ये आहे. काही भाग पुण्यात शूट केलेलं आहे, असं साधारण 3 लोकेशनला हे शूट झालेलं आहे. आज सिनेमा रिलीज होतोय, किती थिएटर आपल्याला महाराष्ट्रातून मिळाले? महाराष्ट्रात आपण 60 थिएटरला लावतो आहे आणि उद्या रिलीज होतो आहे. आज आपण प्रीमियर करतो आहे. उद्यापासून महाराष्ट्रात रिलीज होत आहे शुक्रवारी. काय सांगाल? बघू ना कसं आपण इन्स्पेक्टर म्हणून आता या पिक्चरमध्ये भूमिका हे केलेली आहे. काय नेमकं त्यात सस्पेन्स आणि आपण कसा शोधायचा प्रयत्न केला? कसं शोधलंय सांगितलं तर मग सिनेमातली गंमत सगळे निघून जाईल. भूषण पाटील हा आपल्याच साताऱ्याच्याच पंचक्रोशी, ज्याला आपण म्हणतो ग्रामीण भाषेचा एक लयचा असणारा तो एक पोलीस अधिकारी, फक्त तो महाबळेश्वर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि त्याच्या पंचक्रोशीमध्ये ही घटना घडते. त्यामुळे जसं इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना, प्रक्रिया तशीच असते नॉर्मली, पण याच्यातल्या भूषण पाटीलची ही प्रक्रिया थोडीशी वेगळी, कारण त्याच्यासमोर असणारं हे जे मॅटर आहे ते कम्प्लीट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, मानसिक द्वंद्वाचं आहे, इमोशनल आहे, खूप वेगवेगळी कनेक्शन्स आहेत या सगळ्या गोष्टीच्या गंगोऱ्याला. त्यामुळे या सिनेमामधलं इन्व्हेस्टिगेशनचा जो प्रवास आहे तो मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग, एक वेगळा, जो हालाकी खाकी वर्दीतल्या माणसांना तेवढं भावूक होऊन चालत नाही खूपदा, किंवा भावूक झालं तरी दाखवून चालत नाही अनेक वेळा. तर अशा एका दोलायमान स्थितीमध्ये असणारी जी एक मानसिक अवस्था असते अधिकाऱ्याची, म्हणजे खाकी वर्दी म्हटल्याच्या नंतर ते सामाजिक भान पण असतं, लोक त्याला रिस्पेक्ट पोटी त्यांच्याकडे पाहत पण असतात,
पण त्या वर्दीच्या आतमधल्या त्या माणसाची जी एक अवस्था असते ती कम्प्लीट वेगळ्या प्रकारची असते आणि प्रत्येक केसेसच्या वेळेला तो वेगळा असतो असं माझं ॲक्टर म्हणून माझं मत आहे. त्यामुळे हा एक गतिमान असणारा, भावनिक, मानसिक तितकाच तो तुम्हाला खेळवून ठेवणारा, वेगळ्या प्रकारची उत्कंठा निर्माण करणारी अशी ही फिल्मची गोष्ट आहे. त्यामुळे आज उद्या 19 जूनला हा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर. मला असं वाटतं की ही चला साताऱ्याच्या मातीमधून म्हणजे चित्रपट पाहता पाहता एखाद्या माणसाच्या मनामध्ये चित्रपट निर्माण करण्याची भावना निर्माण होते आणि ती अशी आकाराला येते. मला असं वाटतं की हे सुद्धा एक वेगळं पण आहे आणि आयुष्यात शेवटी काय असतं की तुमचे आनंद तुम्हाला जपता आले पाहिजे. तसं थोरात साहेबांनी मला असं वाटतं की आयुष्याच्या प्रवासामध्ये व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय स्थितीवरची स्थित्यंतरं पाहिली, पण कुठेतरी त्यांच्या कधीतरीच्या एका मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी प्रेक्षक असणारा माणूस निर्माता व्हावा असा वाटला. तर हे एक वेगळं पण या सिनेमाच्या निमित्तानं आहे असं मला वाटतं. आणि त्यानिमित्तानं आज इथे साताऱ्यामध्ये तसं प्रीमियर शो होतो आहे आणि आजच परत तो पुण्यासारख्या ठिकाणी पण आम्ही करतो. त्यामुळे तारेवरची कसरत आहे नक्की, पण इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. तुम्ही तुमच्या वतीने पण आता आवाहन करा लोकांना की जा बाबानो, बाकीच्या भाषेतले सगळे सिनेमे जसे पाहता तसा आपलाही मराठी सिनेमा बघा आणि त्याचं कुठल्या सिनेमाच्या बरोबर कम्पॅरिझन करू नका. आम्ही गोष्ट सांगण्यास यशस्वी झालो आहोत का याचा फक्त प्रयत्न, प्रत्येक सिनेमामधून हाच प्रयत्न असतो की दिग्दर्शक हा त्याची गोष्ट सांगण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि तो परफेक्ट लेवलला सांगण्याचं काम त्यांनी मिलिंद सरांनी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने मी एवढंच मी तुम्हाला सांगेन की सिनेमा रिलीज होतोय, उत्कंठावर्धक आहे. जा आणि अवश्य जाऊन थिएटरला तुझा त्याचा आनंद घ्या. दृश्य या सिनेमाच्या प्रीमियरचा शुभमुहूर्त साताऱ्यात आम्ही करतोय हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कुठल्याच सिनेमाचा प्रीमियर साताऱ्यात यापूर्वी झाला नव्हता, त्यामुळे हा सिनेमा जरा माझ्यासाठी खास आहे आणि पहिला प्रीमियर आहे आज. कालपासून मी साताऱ्यात आले आणि मला भयंकर आवडतो सातारा, कारण माझ्या आयुष्यातलं एक खूप महत्त्वाचं गाणं अधीरमन झाले हे इथेच जवळपास शूट झाले. काही भाग त्याचा कास पठारच्या जवळपास शूट झाला. सो अत्यंत जवळ एक वेगळं नातं आहे माझं या शहराशी आणि आज आमचा प्रीमियर होतोय. सो आम्ही सगळे तयार आहोत, संपूर्ण थोरात कुटुंबीय त्यांना जस्ट भेटले आता, सगळे खूप एक्सायटेड आहेत आणि आम्हाला हीच एनर्जी आयडियली आज हवी आहे, आज आणि पुढच्या काही दिवसांसाठी. ह्या सिनेमामध्ये मी तन्वी प्रधान ही भूमिका करते. तिला असं सांगण्यात येतंय की तू ज्या रिसॉर्टमध्ये आली आहेस तू एकटीच आली होतीस, तुझ्यासोबत मुलगीच आली नव्हती, तुझ्यासोबत कोणी नवरा नव्हताच. सो हे सगळं तिला प्रूव्ह करायचंय की नाही माझ्यासोबत खरंच मुलगी आली होती. बरं कुठल्या रहस्यात, कुठल्या गुपितात ती अडकली आहे हे तुम्हाला फिल्म बघून कळणार आहे. मी आता फार काही बोलू शकत नाही बिकॉज रहस्यमयी चित्रपट आहे तो, तुम्हाला फिल्म बघूनच कळेल. पण आज साताऱ्यात आमच्या प्रीमियरचा शुभमुहूर्त होत आहे आणि ह्या एकाच फॅक्टने मी खूप खुश आहे आज. माझा पहिला पिक्चर शेर शिवराज, त्याच्यानंतर सुभेदार, मग सापळा झाला, केस नंबर 99 आणि हा आत्ता 5वा पिक्चर. माझी एक सिरियलसुद्धा चालू आहे जी DD नॅशनलसाठी चालू आहे. आत्ता हा जो पिक्चर आहे हा मागच्या वर्षी शूट झाला आणि आता उद्या तो रिलीज होतो. रिलीजसाठी आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. सगळ्यांनीच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती आहे. धन्यवाद. केस नंबर 99 आम्ही हे नाटक कॉम्पिटिशन दिलीप प्रभाकर ज्युरी होती. झाल्यानंतर ते निर्माती मंडळी मला भेटले असं वगैरे बऱ्याच गोष्टी मी त्या दिवशी ऐकलं झालं. मला भेटले होते पण त्यावेळेला आय थिंक आमचं तारखांचं काहीतरी तुमच्या दोघांसाठी हा रेडी दोघं ते मेंटेनन्स करतात तब्येती दोन झाले. थँक्यू. एक मिनिट
सातारचे हे दिवस आहे. पण घाला काय त्याचं ऐकून झालं का? काढला फोटो की आज चला बाळासाहेब काढा एकदम एकदम 5-5 असं जरा थांबा. उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. थोरात प्रोडक्शन्स आणि RST कॅनव्हास प्रस्तुत दृश्य अदृश्य या चित्रपटाचा प्रीमियर शो या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण सर्व मान्यवर कलाकार तंत्रज्ञ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं टीमच्या वतीनं मी स्वागत करते. एक आगळी वेगळी आणि रहस्य आणि उत्कंठा वाढवणारी अशी ही कलाकृती आहे दृश्य अदृश्य आणि ही पाहिल्यावर नक्कीच आपण सर्वजण प्रभावित व्हाल आणि अधिक लोकांना हा चित्रपट पाहण्याविषयी सांगाल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांना मी समोर आमंत्रित करते. दिग्दर्शक मिलिंद लेले, जोरदार टाळ्या सरांसाठी. याचे निर्माते दत्ताजी थोरात साहेब, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साताऱ्याच्या या सांस्कृतिक भूमीमध्ये एक आगळ्या वेगळ्या चित्रपटाची निर्मिती या सर्वांच्या धाडसाने झालेली आहे आणि आता यानंतरची सूत्र मी मिलिंद सरांकडे देते. धन्यवाद. नमस्कार. या म्हणल्या की धाडसाने निर्मिती केली तर असं भीती वाटून घेण्यासारखं काही नाही. सध्या मराठी सिनेमे चांगले चालले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. त्याचा निर्माते घाबरून जातील धाडसाने निर्माती केले म्हणजे त्यांचा पहिला सिनेमा आहे. सगळ्यांचं स्वागत. आणि साताऱ्यामध्ये माझे आतापर्यंत 7 सिनेमे झाले पण साताऱ्यामध्ये पहिला प्रीमियर होता माझ्या सिनेमाचा, त्यामुळे एक वेगळं मला आनंद होतोय. आणि थोरात सर आमचे मित्र आहेत चांगले, त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत मोठा हातभार लावलेला आहे. आणि एक वेगळा म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघितलेली पूजा सावंत आणि आत्ता बघणारी पूजा सावंत यात खूप फरक आहे. आजचा तिचा गेटअपही तुम्ही बघितले तसाच आहे पण इकडं वेगळं आहे सगळं. आणि अशोक काय चित्रपट पूर्ण करण्यास अशोक समर्थ आहेत, त्यामुळे चिंता नाही. आणि सगळ्यांचं स्वागत. छान सिनेमाचा आपण आनंद घेऊया. बरेच मित्रमंडळी आलेले भेटले सुद्धा मला. आमचे श्रीधर कुलकर्णी, महेश शिवदे सगळे आहेत. सगळ्यांचं स्वागत. आणि थोरात साहेबांकडे मी माहिती. त्याच्या आधी मी चित्रपटाची नायिका आपली लाडकी पूजा सावंतीला इकडं व्यासपीठावर बोलवतो आणि आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने आपल्यावर राज्य करणारे अशोक समर्थ त्यांनाही बोलवतो. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. ही सर्व साताऱ्यातली आमची स्वतःची लोक आहेत. कारण ही सर्व माझ्या संबंधात माझ्यावर प्रेम करणारी, मी त्यांच्यावर प्रेम करणारे असे सगळे विश्वासाची आणि मैत्री ज्यांच्याशी आज जपलोय, ज्यांच्या बरोबर साताऱ्यातलं आमचं आयुष्य आनंदानं जाते अशी सर्व आमचे मित्रमंडळी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. तसं मला एक मंगेश पाडगावकरांची कविता आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देता देता घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. सुरुवातीपासूनचा आनंद, सिनेमा बघणं हा शौक बऱ्याच जणांना इथल्या माहिती आहे. बऱ्याच जणांच्या बरोबर मी सिनेमाला जात होतो कंटिन्युअस इथं. अनेक सिनेमा बघायचे तर कलाकार, दिग्दर्शक हे बरेच काही गोष्टी आपल्याला देत होते. आपण म्हणतो ना देता घेता एक दिवस देण्याचे हात घ्यावे, तर असं सारखं मनात इच्छा यायची, अरे आपण पण एक दिवस का नाही काढायचा सिनेमा. अशा भावनेतून आणि मनापासून आनंदानं, म्हणजे कुठलंही टेन्शन नाही, प्रेशर नाही, काही नाही, आनंद घ्यायचा ह्या हेतूनच ह्या सिनेमाची निर्मिती केलेली आहे.
त्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये आमचे मित्र लेले साहेब आहेत, पेंढारकर साहेब आहेत. या दोघांनी माझ्याबरोबर आमच्याबरोबर बसलो होतो. आम्ही चर्चा करत असताना हा कथा मांडली. कथेमध्ये हा विषय निघाला आणि आम्ही ठरवलं की ह्या चित्रपटाची निर्मिती करावी. सिनेमा ह्या क्षेत्राबद्दल मला स्वतःला नॉलेज कमी, माझी स्वतःची माहिती कमी, मी पूर्णपणे ह्या दोघांवर भिजतं. आणि याच्यात एक प्रकर्षानं गोष्ट सांगावी लागेल की सिनेमा नट आणि नटा म्हणलं की ते आपण जे गॉसिप वाचतो, अरे बाबा ह्याचे नखरे असे, त्याचे नखरे तसे, हा असा वागतो, तो तसा वागतो. फार आम्ही आपलं गेलो, पहिल्यांदा भेटलो, आपला नमस्कार केला, बाजूला जाऊन बसलो. पण नंतर आता ह्या प्रवासात एक गोष्ट लक्षात आली की पूजा असतील किंवा अशोकजी असतील, अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट डिवोटेडली काम करणारी माणसं आहेत ती. म्हणजे त्यांच्याबद्दल असं म्हणेन की सिनेमाचं स्टारकास्ट म्हणतो म्हणजे मी फार मोठा, मी फार वेगळा कोणीतरी, असं अजिबात म्हणजे त्यांच्याबरोबर गप्पा मारताना जसं तुम्हा मित्रांबरोबर गप्पा मारताना मला जे फिलिंग येतं तेच फिलिंग ह्या दोघांच्या बरोबर आणि त्याच्याशिवाय सगळ्यांबरोबर गप्पा मारताना मला आलं. म्हणजे आपले जे सिनेमाच्या बाबतीची जी माझी भावना होती किंवा धारणा होती की बाबा हे फार वेगळं विषय आहे, तर काही नाही. सर्वसामान्य माणसं, आपल्या कामावर अतिशय निष्ठा आणि प्रेम करणारी माणसं, आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मला पण असं डिवोटेडली काम करणारी माणसं आणि डिवोटेडली काम करायला आवडत. त्यामुळे हा संपूर्ण माझा अनुभव हा अतिशय आनंदाचा, कौतुकाचा आणि उत्स्फूर्तीचा आहे. आर्थिक प्लस मायनस हा विषय मी कधीच त्याच्यात गृहीत धरलेला नाहीये तुमच्यासाठी सर. फक्त आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि आनंद मिळवायचा आहे. आपल्यामुळं अनेक लोकांच्या मनामध्ये आनंद व्हावा, त्यांचा 1.5-2 तास, 2 तास, 2.25 तास आनंदात जावेत, एवढीच अपेक्षा ह्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण सगळेजण इथं आलेला आहात, आपण सगळ्याजण सिनेमाचा आनंद घ्यावा एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. खरं तर आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण दृश्य या आमच्या सिनेमाचा जो प्रीमियर आहे त्याचा शुभमुहूर्त आज साताऱ्यात झाला. त्यासाठी प्रचंड आनंद होत आहे, कारण बऱ्याचदा इथून आम्ही प्रवास करायचो, अजिंक्य तारा दिसायचा आणि आम्ही पुढे जायचो. मला कधीतरी असं वाटायचं की निवांत एके दिवस मी इथे असेन आणि या शहराचा आस्वाद घेईन, आणि आज तो दिवस आलाय. खुद्द माझ्या सिनेमाचा प्रीमियर इथे झालाय. सो थोरात सर, थँक्यू सो मच. एवढा छान सोहळा तुम्ही प्लॅन केलात. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज हा चित्रपट संपूर्ण थोरात फॅमिली आपण एकत्र बघणार आहोत. आली आहे ना थोरात फॅमिली? ओ या राईट. सो छान अनुभव होता आणि फार काही मी सांगणार नाहीये, फार वेळ पण नाही घेणार आहे. सिनेमा मलाही बघायचा आहे. राहिला प्रश्न माझ्या या लुकचा, कारण आमच्या सरांनी सांगितलं तुम्ही सिनेमा बघा, मग तुम्हाला कळेल की मी आज इतकी का नटली आहे, कारण सिनेमात काहीच स्कोप ठेवला नाही. एक गमतीशीर किस्सा आहे की जेव्हा जेव्हा शूटला थोरात सर यायचे, 3दा आले ते, म्हणजे काही दिवसांनी ते आले आणि त्यांनी सरांना एकच प्रश्न विचारला की पूजा एकाच कपड्यात आम्हाला रोज दिसते. सो हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल की असं काय आहे ते. बट थँक्यू सो मच. आज सगळ्यांनी एकत्र येऊन छान ही फिल्म बघूया, एन्जॉय करा आणि नंतर आम्हाला सांगा तुम्हाला फिल्म कशी वाटली. थँक्यू. थँक्यू सो मच पूजाजी. अशोक सर. नमस्कार सगळ्यांना. जसं आता थोरात साहेब म्हणाले की काय वाक्य वापरलं तुम्ही की ही माझी काय स्वतःची माणसं, पण त्याच्यातला एक सुंदर अर्थ म्हणजे खऱ्या अर्थानं तोच अर्थ आहे की हक्काची माणसं म्हणून तुम्ही सगळेजण आता आज या ठिकाणी बसलेला आहात. आणि मनोरंजन हे कलावंत आणि प्रेक्षक या दोघांच्या मध्ये जर नातं कोणतं निर्माण करत असेल तर तुम्ही आनंद घेण्यासाठी असता आणि आम्ही तुम्हाला तो आनंद देण्यासाठी असतो. तर मला असं वाटतं की तो आनंद देण्याचं काम आमच्या परीने आम्ही करत असताना निर्माता म्हणून ते कुठे दुखावले जाणार नाहीत, असं त्यांचं जे आता जे काही मत होतं की त्यांची जी कलावंतांच्या बाबतीत इमेज त्यांच्या मनामध्ये जी आहे किंवा होती किंवा जो काही असेल प्रवास, तर खरं तर हे एक वेगळं नातं असतं. दिग्दर्शक आणि निर्माता ह्यांच्याबरोबर कलावंतांचं नातं खरोखर एक वेगळं असतं. दिग्दर्शकाला त्याची गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि आम्हाला तुमच्या मनामध्ये दडलेली तुमची मानसिकता, तुमचे इमोशन्स त्याला हात घालण्याची जबाबदारी असते. आणि ती पार पाडत असताना खूपदा एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक द्वंद्व कलावंत म्हणून आमच्या मनामध्ये ते निर्माण झालेलं असतं. आता ते त्याचं उत्तर या नात्यानं आता ही जी कलाकृती तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की ती मानसिकता आणि ते इमोशन्स जे आता सिनेमा पाहत असताना तुमच्या मनामध्ये जे काही चित्र निर्माण होईल, तर त्या आत्म्याची गवसणी घालण्याचं काम म्हणून दिग्दर्शक आणि कलाकार हे नेहमी करत असतात. निर्मात्यांच्यावरती ती एक जबाबदारी असते, कारण त्यांना सिनेमा कळत असतो. तर ह्या कळण्याच्या, समजून घेण्याच्या प्रवासामधून उमललेली ही एक कलाकृती ज्याचा आस्वाद आता आपण घेऊया. तुम्ही सगळे आलात या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचा मनापासून मी स्वतःही आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. तर संपूर्ण टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आता जास्त आहे. आपण हा चित्रपट पाहून इतर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सो पुन्हा एकदा थोरात साहेबांच्या या नवीन वाटचालीमध्ये आमच्या शुभेच्छा आहेत आणि आता आपण छान या चित्रपटाचा आनंद घेऊयात. थँक्यू सो मच. थँक्यू.